आज मी तुमच्यासाठी एक दर्दभरा शेर घेऊन आलो आहे, जो कदाचित तुमच्या मनातील काही न सांगितलेल्या गोष्टींना आवाज देईल. प्रेम, वियोग आणि जीवनातील अपूर्णता या सगळ्या भावना एका छोट्याशा शेरात कशा मांडल्या जातात हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. उर्दू साहित्यातील हा परंपरागत प्रकार आपल्या मराठी भाषेतही तितकाच प्रभावी आहे. तर ऐका हा दर्दभरा शेर. तुझ्या आठवणींच्या छायेत मी रोज जगतो, तुझ्याशिवाय हे जीवन अधुरे वाटते. प्रेमाच्या या रानात हरवून गेलो मी, आता परतीचे रस्ते सुद्धा दिसत नाहीत. या शेरात प्रेमाची व्याकुळता, वियोगाचे दुःख आणि जीवनातील रिकामेपणाची भावना व्यक्त झाली आहे. प्रेमी व्यक्तीच्या आठवणी कशा मनावर कायमच्या छाप सोडतात आणि त्याच्याशिवाय जीवन कसे अर्थहीन वाटते हे या ओळींमधून स्पष्ट होते. रानात हरवून जाणे हे रूपक वापरून कवीने प्रेमाच्या गुंतागुंतीत अडकून पडण्याची स्थिती दाखवली आहे आणि परतीचे रस्ते न दिसणे म्हणजे त्या प्रेमातून बाहेर पडण्याची शक्यता न दिसणे. असे शेर आपल्या अंतर्मनातील भावनांना स्पर्श करतात. कधीकधी आपल्याला वाटणारी ती एकटेपणाची जाणीव, प्रेमाची तळमळ किंवा जीवनातील अपूर्णतेची भावना या सगळ्या गोष्टी या छोट्याशा शेरात मांडल्या जातात. शेराची ही सुंदरता आहे की ती थोड्या शब्दात मोठे भाव व्यक्त करते आणि जेव्हा ती मनापासून वाचली जाते तेव्हा ती ऐकणाऱ्याच्या हृदयाला भिडते.